नमस्कार मंडळी, सुवर्ण रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण छोले भटुरे ह्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। लागणारे मसाले: जिरे, धने, लवंग, दालचिनी, वेलची, काळी मिरी, हळद, घरगुती मसाला, छोले मसाला, मिरची पावडर, चवीनुसार मीठ। ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण। हे छोले आपण रात्रभर भिजत ठेवले होते। आता आपण त्यांना बॉईल करून घेऊयात। त्यासाठी आपण कुकरमध्ये 1.5 तांबे पाणी घेत आहोत। आता आपण त्यामध्ये तेजपत्ता, 6 ते 7 काळी मिरी व 2-3 लवंग, दालचिनी व भिजत घातलेले छोले टाकत आहोत। त्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद व 1.5 चम्मच मीठ टाकत आहोत। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या घेणे, ज्याने छोले व्यवस्थित शिजून जातील। आता आपण कांदा टोमॅटोची वेगवेगळी प्युरी तयार करणार आहोत। बॉईल झालेले छोले एका भांड्यात काढून घेणे। आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात। एका मोठ्या कढईमध्ये आपण 7 ते 8 पळी तेल घेऊयात। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे। गरम झालेल्या तेलामध्ये आपण जिरे, 2 तेजपत्ते व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण त्यामध्ये तयार केलेली अद्रक लसूण कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ। पेस्ट व्यवस्थित परतून घ्या, जेणेकरून भाजीला एक छान चव येईल। 7 ते 8 मिनिटं पेस्ट परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये तयार केलेली दुसरी पेस्ट म्हणजेच टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत। दोन्ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणे। पेस्ट व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 4 ते 5 चम्मच छोले मसाला, 2 चम्मच घरगुती मसाला, 1.5 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मिरची पावडर व चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ। हे सर्व मसाले एकजीव करून व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणे। शिजवून झाल्यानंतर ते ग्रेव्ही व्यवस्थित परतवून त्यामध्ये आपण बॉईल केलेले छोले व वरून 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकणार आहोत। छोले हे ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणे।
व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर उकळी येईपर्यंत छोले शिजवून घेणे। छोलेच्या भाजीला उकळी आलेली आहे। उकळी येताच गॅस बंद करून घेणे। तुमची छोलेची भाजी तयार आहे। भाजी एका बाउलमध्ये काढून घेणे। आता आपण भटुऱ्याच्या रेसिपीकडे वळूयात। भटुरेचं पीठ तयार करण्यासाठी 2 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, 1 वाटी दही व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित मळून घेऊ व 6 ते 7 तास झाल्यानंतर ते पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घेणे। आता आपण भटुरे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात। तेल गरम होईपर्यंत आपण भटुरे लाटून घेऊयात। पिठाचा छोटासा गोळा करणे व तो गोळा भटुऱ्याच्या आकारात लाटून घेणे। गरम तेलात भटुरे व्यवस्थित तळून घेणे। गरम गरम छोले भटुरे तयार आहेत। रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व ही रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा जरूर ट्राय करा। अशाच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात। धन्यवाद।